निश्चितच करणार आहोत. तोपर्यंत जाऊया काही सन्माननीय अतिथीगण आपल्या या स्पर्धेच्या भेटीसाठी येण्यासाठी निश्चितच अगदी प्रवेशद्वाराच्या समोर आलेले आहेत, किंबहुना त्यांनी एंट्री सुद्धा केलेली आहे. सन्माननीय इरफान चोचा आखाडा आणि पल्लनबाई या दोन मान्यवरांचं मित्रांनो जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. खऱ्या अर्थाने ॲक्रेलिक हा सामना निर्धारित 4 षटकांचा आहे. अजय सर. जी हाँ, जोगिन को जाना होगा एक बार फिर से अपनी गेंदबाजी मार्ग पर. पहली गेंद की प्रतीक्षा दर्शक कर रहे हैं. सेमीफाइनल मुकाबले में टॉस को जीता है. इस सेमीफाइनल मुकाबले में गांव देवी स्पोर्ट्स पाई टीम के कप्तान ने पहले बैटिंग करने का निर्णय लिया है. जयेश और संजय ये दो सलामी बल्लेबाज और पहला ओवर लेकर चले जोगिन. लोफल टॉस टर्न किया है डिप स्क्वायर लेग की तरफ. पहले बाउंस पर गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर. 4 रन. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते. आपण आपल्या खऱ्या अर्थाने टीव्ही रिप्लेमध्ये जर पाहू शकला तर अगदी उंचपुरे असे क्षेत्ररक्षक होते. हा बघा, हा बॉल इथे मात्र खेळून काढलेला आहे. लोअर फुलटॉस होता आणि क्षेत्ररक्षकाच्या हाताला चाटून पुसून घासून चेंडू निघून गेला असं म्हणायला हरकत नाही. अँड दिस इज अ काइंड ऑफ प्रेशर. और ये वो शुरुआत है जो कोई भी बल्लेबाज करना चाहेगा. पहली गेंद पर बाउंड्री. स्क्वायर ऑफ द विकेट. एक अच्छा स्ट्रोक. थोड़ी कमज़ोर गेंद मिली, उसका फ़ायदा उठाया है. फील्डर का प्रयास अच्छा था, रोकना उनके लिए उतना आसान नहीं था. स्पंजी बाउंस होता है टेनिस बॉल में. निव्या की गेंदों का इस्तेमाल है इस पूरे टूर्नामेंट में और उस वजह से भी हमने देखा है कि काफ़ी रन्स भी बनते रहे हैं. तो चौके से आगाज़ किया है बल्लेबाज जयेश ने. इस बार सीधे बल्ले से लॉफ्ट कर दिया है डाउन द ग्राउंड. वहां पर खिलाड़ी मौजूद है. ओ, कैच नहीं कर पाए हैं. हालांकि एफर्ट बहुत अच्छा था. जोखिम उठा रहे पहली गेंद से बल्लेबाज, लेकिन किस्मत का इस समय साथ मिला है. 2 रन लेने का अवसर था जयेश के पास. रन संख्या आगे बढ़ती हुई गांव देवी स्पोर्ट्स पाए की 6 रन. ये देखिए किस तरह से स्ट्रोक खेला था सीधे बल्ले से. सोजन थे वहां पर जिन्होंने कोशिश बढ़िया की थी. बाउंड्री लाइन के नज़दीक सुनील जी कैच लेना उतना आसान होता नहीं है. अगदी बरोबर आहे. 2 गोष्टी करायच्या असतात. एक तर चेंडूवर नजर ठेवायची असते, दुसरी गोष्ट बाउंड्री लाईनवर नजर ठेवायची असते. आणि म्हणूनच तिकडे मात्र फार मोठी तारेवरची कसरत असते. बऱ्याचदा ते कसरत करत असताना क्षेत्ररक्षक अपयशी झालेले सुद्धा आपण क्रुशियल मोमेंटला सुद्धा पाहिलेले आहेत. खऱ्या अर्थाने जोगेंसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकी पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी. एक दूसरे एंगल से हम देखें तो सोजन ने छक्का बचाया है. ये गेंद उनके हाथ को नहीं लगती तो निश्चित रूप से ये 6 रन बन जाते. तो कहीं ना कहीं गेंदबाज जो है इस बात से भी थोड़े खुश हो सकते हैं कि छक्का जाने नहीं दिया है सोजन ने. सन्माननीय विजयजी पाटील पिशेगावचे सन्माननीय सरपंच खऱ्या अर्थाने ते मात्र त्यांचाही या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी आगमन झालेलं आहे आणि आयोजकांच्या वतीने उपस्थितांच्या वतीने त्यांचंही आपण मनपूर्वक सस्नेह स्वागत करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया सन्माननीय सरपंच साहेबांचं. से गांव के विद्यमान सरपंच डैशिंग सरपंच विजय दादा पाटिल को आपका हार्दिक स्वागत है जय बजरंग ट्रॉफी 2022 में. चलते फिर से खेल की तरफ. अगली गेंद लेकर जोगेंद्र लाइन एज से राउंड द विकेट. और ये कमज़ोर गेंद है लेकिन स्ट्रोक भी कमज़ोर. टॉप एज है. ओहो, क्या कर रहे खिलाड़ी कारिवली टीम के. ये मैं समझता हूँ कि उतना मुश्किल चांस नहीं था, लेकिन जजमेंट गलत. गेंद के नीचे ठीक तरह से पहुँच ही नहीं पाए. वहाँ पर विकेट कीपर अनिल थे. 2 रन लेने का फिर से मौका. त्याचबरोबर सन्मान्य संदीपजी इतागड साहेब यांचंही आगमन झालं आहे आणि त्यांच्याही स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. आपले जे आयोजक आहेत वैभव पाटील यांचे मामाश्री आहेत आणि मामा ज्या वेळेस आपल्या दृष्टीपथात येतात त्या त्यावेळेस खऱ्या अर्थाने फार आनंद झालेला असतो आणि तो आनंद कदाचित आपल्या आयोजकांना सुद्धा जे झाला असेल यामध्ये तीर मात्र शंका नाही. निश्चित रूप से
हालांकि इस सेमीफाइनल मुकाबले की शुरुआत बड़ी सनसनीखेज हुई है। पहली गेंद पर चौका, उसके बाद बाउंड्री लाइन पर कैच ड्रॉप और उसके बाद एक और मौका गवा दिया गया है। फुल लेंथ गेंद, ये बेहतर लंबाई वाली गेंद है। इनसाइड एज लेकर गेंद जा रही है डिप स्क्वायर लेग के पास। एक रन लिया है, यहाँ पर मौका बना है, अब चूकने वाले नहीं है विकेट कीपर और विकेट का आखिरकार पतन होता हुआ संजय लौटते हुए पेविलियन की राह पर। यावेळी समोर ठेवलं होतं खऱ्या अर्थाने चेंडूला. या अगोदर आपण पाहिलं जोगेन याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती, पण या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याला कुठेतरी नियंत्रण मिळत नव्हतं, सूर सापडत नव्हता. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार आला होता चौकार, त्यानंतर लागोपाठच्या 2 दुहेरी धावा इथे मात्र घेतल्या गेल्या आणि धावफलक 8वर असताना एक धाव कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये असताना फलंदाज आली ते मात्र बाद व्हावं लागलेले. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता विकेट किपरची अप्रतिम कामगिरी आहे. ज्या ज्या वेळेस अशा किशा मैदानाच्या आतमध्ये घडत असतात त्या वेळेस प्रेझेन्स ऑफ माइंड राखणं, समय सूचकता राखणं फार गरजेचं आहे आणि ती निर्णय क्षमता खऱ्या अर्थाने क्रिकेटने आम्हाला दिलेली आहे आणि तिचा वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण यष्टिरक्षकाला पाहिलं. इससे पहले कैच लपक नहीं पाए थे अनिल, और कहीं ना कहीं वो बात भी मेरे ख्याल से उनके दिमाग में घूम ही रही थी। इस बार जब उन्होंने पहले स्टंप्स बिखेर दिए तो उनको ये विश्वास नहीं था कि उन्होंने काम तमाम कर दिया है। बाद में स्टंप उखाड़ भी दिया उन्होंने और आखिरकार बल्लेबाज का काम तमाम कर दिया। संजय डायमंड डक पर आउट हुए हैं, किसी भी गेंद का सामना नहीं किया उन्होंने। 9 पर गिरा है पहला विकेट। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई गावदेवी स्पोर्ट्स पाए। संकट तुमच्या समोर येत असतील तर कधी एका ठिकाणी तर मी वाचलंय, संकटांच्या छाताडावर पाय द्या आणि त्यांना नेस्तनाबूत करा आणि तेच केलंय यष्टिरक्षकाने असं म्हणायला हरकत नाही. तिथे निश्चितच जागाच ठेवली नाही. नए बल्लेबाज योगेश वन डाउन खेलने के लिए आए हैं। बैट का फेस खोला है, शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी गेंद पर आएंगे। यहाँ पर 2 रन बनना बहुत मुश्किल है। एक ही रन खाता खुलता हुआ इस सिंगल की मदद से योगेश का। टीम का स्कोर दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ 10 रन। अभी भी एक गेंद बची हुई है पहले ओवर में। 4-4 ओवर का ये सेमीफाइनल मैच है। जीतने वाली टीम जय दुर्गा सुरई ए के विरुद्ध फाइनल मुकाबला खेलने वाली है। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन क्रीज पर बरकरार। खेलने की कोशिश नहीं की, ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड है। फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर त्यांची नजर होती आणि अंतिमतः चेंडूला खऱ्या अर्थाने सोडून दिलाय. काही न करता जर आपलं धावफलक चालत राहत असेल तर मला असं वाटतं फार मोठी मेहनत करण्याची गरज नसते फलंदाजांना आणि या फलंदाजाने तेच केलं, स्वतःला रोखलं. इस बार गेंद कारिवली के नील गगन में, खिलाड़ी गेंद के नीचे, बहुत अच्छा कैच, शानदार कैच वहां पर सोजन द्वारा, बल्कि संदीप पाटिल द्वारा। विकेट का पतन समोर ठेवलं होतं याही बेस खऱ्या अर्थाने मोठा फटका खेळायचा होता आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही 40+ क्रिकेटचे सामने पाहत असाल त्यावेळेस पहिलं षटक हे 45 च्या एजसाठी रिझर्व्ह ठेवलेले असतात. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 40चे निश्चितच खेळाडू येत असतात आणि त्यांच्यासाठी वाट मोकळी करून देणं खऱ्या अर्थाने 45+ कॅटेगरीच्या खेळाडूसाठी क्रमप्राप्त असतं, मॅन्डेटरी असतं आणि त्या शेवटच्या चेंडूवर एका दुसरी धाव येणं फार गरजेचं असतं. त्या चेंडूवर जर तुम्ही खऱ्या अर्थाने नजर ठेवली तर बिग हिट करण्याचा प्रयत्न नसतो. इथे फक्त आणि फक्त चिप केलं होतं आणि मला असं वाटतं डीपमधून क्षेत्ररक्षक सरसवले आणि अप्रतिम झेल चेंडूपर्यंत पोहोचले, झेल घेतला, फलंदाजाला बाद होताना आपण पाहिलं. और अब नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचे हैं, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित और बहुअपेक्षित विवेक देवलीकर। घातक बल्लेबाज है, तगड़े प्रहार करते हैं, तगड़े बल्लेबाज है। 2 विकेटों का पतन हो चुका है। पहले ओवर की समाप्ति पर स्कोर है 11 रन। यस, व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्यापैकी खऱ्या अर्थाने इरफान भाई या मान्यवराचा शुभ सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजक साजनजी पाटील, वैभवजी पाटील आपणास असेल. निश्चितच आपण तयार राहा आणि व्यासपीठावर उपस्थित आपण पाहू शकता इरफान भाई यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आपल्याला आहे. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहता खऱ्या अर्थाने यंग डॅशिंग डायनॅमिक अनेक विशेषण खऱ्या अर्थाने आमच्याकडे आहेत, पण या स्पर्धेमध्ये विशेषण कुठेतरी जे सर कमी पड इरफान भाई यांचा, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित अमर भाई यांचा सुद्धा शुभ सन्मान करण्याची विनंती असेल आयोजकांना. मुख्य व्यासपीठावर अमर भाई यांचा शुभ सन्मान होताना आपण पाहू शकता.
प्रेमाची मायेची उबदार शाल इथे मात्र दिली जाते आणि शुभ सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित इम्रान जॉनी साहेब आणि आदिल भाई यांचाही शुभ सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना असेल. व्यासपीठावर उपस्थित इम्रान जॉनी साहेब यांचा शुभ सन्मान करताना आपण मुख्य आयोजकांना पाहू शकता. प्रेमाची मायेची उबदार शाल, रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची स्मरणिका म्हणून सन्मान चिन्ह दिलं जातं आणि सन्मान केला जातोय. त्याचबरोबर निश्चितच आदिल भाई यांचाही शुभ सन्मान करण्याची विनंती ते मात्र मुख्य आयोजकांना असेल. त्याचबरोबर या व्यासपीठाकडे आगमन होत आहे मदन बुवा नाईक यांचे सुपुत्र देवेंद्रजी नाईक साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. वेलकम वेलकम अँड वेलकम. त्याचबरोबर ॲक्रेलिक आर्ट 2 चे ओनर पल्लन भाई यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती असेल. खऱ्या अर्थाने ह्या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांच्याकडून आपल्याला सौजन्यकृत झाली आहे आणि त्याचबरोबर ह्या ज्या आगळ्या वेगळ्या आकर्षक ट्रॉफीज आपण अजय भाई बघतो ना, त्या ट्रॉफीची डिझायनिंग त्यांनी केलेली आहे. हे पल्लनबाई खऱ्या अर्थाने क्रिएशन त्यांच्याकडे खूप सारा आहे आणि ते क्रिएशन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. प्रतिभा असणं एक वेगळी गोष्ट आहे आणि त्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि तो वापर इथे मात्र आपल्याला निश्चितच साकारलेला पाहायला मिळाला. आकर्षक ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून उपस्थित इथे मात्र उपलब्ध झाल्या ते पल्लनबाई यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर निश्चितच आपण पाहिला. त्याचबरोबर मान्यवरांमध्ये अभिषेकजी राऊत आपणही निश्चितच उपस्थित आहात. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यस अजय सर. स्थिति थोड़ी सी नाजुक होती हुई नजर आ रही है. टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए पाई टीम की 11 पर तीसरा विकेट गिरा है. करारा झटका लगा. क्लीन बोल्ड आउट हुए विवेक देवलीकर. संदीप नाइक इस समय गेंदबाजी करते हुए. पहली गेंद डॉट रही उनकी, दूसरी गेंद पर बड़ी सफलता हाथ लगी है. नए बैटर आए हैं उमेश. फ्रंट फुट पर आकर ड्राइव करना चाहते थे, बल्ले का सिरा लगा है. विकेट कीपर गेंद को उठाते हुए, कोई रन नहीं. बढ़िया गेंदबाजी. हे जे बॅटल आहे ना, हे अतिशय महत्त्वाचं बॅटल आहे. या सामन्यातील सर्वश्रेष्ठ बॅटल्सपैकी एक बॅटल आहे ज्यामध्ये टेक्निकली साऊंड असणारा उमेश मुकादम आहे आणि त्याचबरोबर गोलंदाजी करताना आपण संदीप नाईक याला पाहतोय. काय बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना निश्चितच आपण पाहायचं यानंतर कसं एकमेकांना एन्काउंटर करतील. हवा में है गेंद, वहां पर खिलाड़ी मौजूद है. ओ थोड़ा जगल किया और आखिरकार कैच ड्रॉप. इससे पहले एक अच्छा कैच लिया था संदीप पाटिल ने, लेकिन इस दफा कैच ड्रॉप हुआ है. टीव्ही रिप्लेमध्ये आपण आपल्या पाहिले तर खेळपट्टीच्या अगदी खोलवर जाऊन इथे मात्र स्टान्स घेतला होता उमेश मुकादम याने. आताही जर आपण पाहिलं तर अगदी विकेट्सच्या समांतर अवस्थेमध्ये अगदी समोर उभे आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून गोलंदाज खऱ्या अर्थाने यॉर्कर लेंथ करतोय. त्या यॉर्कर लेंथला निश्चितच हाफ व्हॉलीवर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होतोय. इस बीच कई सारे मान्यवर जो है हमसे विदा लेते हुए, खासतौर पर चोचाज अखाड़ा के प्रोप्राइटर इरफान भाई, साथ में एक्रेलिक आर्ट 2 के पल्लन भाई भी हमसे विदा लेते हुए. बहुत बहुत शुक्रिया, आप यहाँ पर आए और इस टूर्नामेंट की शोभा को आपने सही मायनों में बढ़ाया. लंबा हिट लेने की कोशिश शरीर पर टकराई है, कोई रन मिलने वाला नहीं है. संदीप नाइक के विरुद्ध आक्रामक शॉट्स खेलना उतना आसान नहीं है. क्रीज का बहुत अच्छा उपयोग करते हैं. क्रीज के कोने में जाकर खासतौर पर जिस तरह से बॉलिंग करते हैं, यही अंदाज़ उनका रेगुलर क्रिकेट में भी रहा, सिटी क्रिकेट में, ग्रामीण क्रिकेट में बहुत ही शानदार उनका प्रदर्शन रहा और अब 40+ में भी अच्छा प्रदर्शन करते हुए, खासतौर पर इस मुकाबले में अभी तक सिर्फ 2 रन उन्होंने खर्च किए हैं अपनी पहली 5 गेंदों पर. स्कोर रुका हुआ है 13 रन 3 विकेटों के नुकसान पर. व्यासपीठाकडे आगमन होते महेशजी गुप्ता साहेब आणि यांचंही आयोजकांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक स्वागत करत असताना एकदा पूर्ण दुसरीसाठी निघालेत आणि या पाहता पाहता 2 धावा इकडे मात्र कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. तिसरीसाठी निघालेत. मला असं वाटतं उमेश मुकादम यांना मैदान सोडायचं आहे की काय. ये सिटीज, लेकिन थर्ड अंपायर की मदद ली जा रही है. शायद ऑनफील्ड अंपायर ये देखना चाहते हैं कि दूसरे रन के प्रयास में बैट्समैन आउट हुए या नहीं.
त्याचबरोबर या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी वेळेगावचे सन्माननीय उद्योगपती सुदर्शनजी पाटील साहेब खऱ्या अर्थाने अगदी अल्पावधीतच इथे मात्र या क्रीडानगरीमध्ये त्यांचंही आगमन निश्चितच होत आहे आणि कदाचित खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो साहेबांचं आगमन इथे मात्र झालेलं आहे. वेळेगावचे सन्माननीय उद्योगपती सुदर्शनजी पाटील साहेब यांचं या स्पर्धेत आयोजकांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. तो 2 रन जो है वो क्या पूरे हुए थे या नहीं, ये अंपायर देखना चाहते हैं, और कौन से बल्लेबाज आउट हुए हैं ये भी शायद अंपायर देखना चाहेंगे. थर्ड अंपायर की तरफ ये फैसला सौंप दिया गया है. दुहेरी पेच प्रसंग मैदानाच्या आतमध्ये पंचाने ते मात्र खऱ्या अर्थाने सामोरं जावं लागलंय दुहेरी पेच प्रसंगाला, ज्यामध्ये दुसऱ्या धाबेसाठी गडी बाद आहे की नाही हा निर्वाळा सुद्धा त्यांना द्यायचा होता. त्यानंतर गडी तिसऱ्या धाबेच्या जर प्रयत्नामध्ये बाद झाला असेल तर तो कोणता फलंदाज बाद झालाय अशा 2 गोष्टी खऱ्या अर्थाने ते मात्र विचारण्यात आलेल्या आहेत. पाहायचं आहे हर एक निर्णय काफ़ी क्रुशियल होता है क्रिकेट के खेल में, और ख़ास तौर पर जब मुकाबला सेमीफाइनल का हो तो निश्चित रूप से कुछ ज़्यादा ही महत्वपूर्ण रहते हैं डिसीजंस. वैसे संदीप नाइक का ओवर तो ख़त्म हो चुका है, उनके ओवर की ये अंतिम गेंद थी. ये कुछ हुआ था पिछली गेंद पर जो आप स्क्रीन पर देख रहे हो, बैकवर्ड ऑफ द स्क्वेयर थोड़ी डीप में चली गई थी सर्कल के बाहर वहाँ पर, और ये दूसरा रन वहाँ पर पूरा किया गया था. तो तीसरे रन के चक्कर में बल्लेबाज आउट हुए हैं. रन संख्या 2 ओवर की समाप्ति पर 15 रन 4 विकेटों के नुकसान पर. नए बल्लेबाज प्रवीण नंबर 6 पर आए हैं खेलने के लिए. थोड़ा जल्दी उनको आना पड़ा है क्योंकि 4 बल्लेबाज थोड़े जल्दी आउट हुए हैं. जयेश ने 9 रनों का योगदान दिया, एक चौका जड़ा था, उन्होंने चौका लगाकर शुरुआत की थी इस सेमीफाइनल मैच की, लेकिन उसके बाद गेंदबाजों ने अच्छा पलटवार किया है. गांवदेवी स्पोर्ट्स पाए और जय बजरंग कारिवली के बीच में ये दूसरा सेमीफाइनल मुकाबला जय बजरंग ट्रॉफी 2022 का. जय दुर्गा सुरई ए टीम फाइनल में पहुंच चुकी है. देखना है कि उनके सामने किस टीम की चुनौती रहती है फाइनल मुकाबले में. गहरे संघर्ष की उम्मीद हर मैच में की जा रही है. आज काफ़ी रोमांचक क्रिकेट देखने को मिला है. नया ओवर लेकर परशु पाटिल. दोन षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपलेला आपण पाहिल्या मित्रांनो. आतापर्यंत 15 धावा धावपलकोर जरी लागले असतील तरी महत्त्वाचे 4 गडी बाद झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच पाहिलं आहे. उमेश बाद झाले होते, विवेक, संजय आणि जयेश सुद्धा बाद झालेले आहेत. चला अधिकचा वेळ घेऊ नका. खऱ्या अर्थाने कारिवली संघ आपणास सूचना जर द्यावी लागत असेल जो बल्लेबाज आउट हुए थे वो स्ट्राइकर्स एंड पर आउट हुए थे और ओवर खत्म हो चुका था. तो स्ट्राइक जो है वो योगेश के पास रहेगा जो 1 डाउन खेलने के लिए आए थे. वही शायद चर्चा हो रही थी विकेट कीपर और अंपायर के बीच में. चांगलं निरीक्षण खऱ्या अर्थाने इथे मात्र प्रत्येक खेळाडूचं आहे आणि हे असावं लागतं. प्रसंगावधान आपल्याकडे असावं लागतं, समय सूचकता असावी लागते आणि खऱ्या अर्थाने चांगलं निरीक्षण असावं लागतं. यावेळेस पशु आहे. पहिला चेंडू क्लीन बोल्ड, दांडी गुल, फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉइड बाय द बॉलर परशु. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान मित्रांनो आपण करूया. खऱ्या अर्थाने या स्पर्धेत मला असं वाटतं 3 दिवसामध्ये इतके मान्यवर आलेले आहेत की एखाद्या 10 दिवसाच्या आयोजनात सुद्धा इतके मान्यवर आम्हाला पाहायला मिळत नाही. इतक्या मान्यवरांची संख्या इथे मात्र आम्हाला अजयजी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालेल्या आयोजकांचं कौतुक असेल. निश्चितच विजयजी पाटील साहेब सरपंच पिसेगावचे आहेत, त्यांचा शुभसन्मान करण्याची विनंती वैभव पाटील आपणास असेल. खऱ्या अर्थाने अलीकडच्या काळामध्ये अजयजी जर आपण ग्रामपंचायतीचे सरपंच पाहिले तर एक युवा नेतृत्व बऱ्याचदा आपल्याला निश्चितच युवा वर्गाच्या हातामध्ये ग्रामपंचायतीचा कारभार गेलेला आपण पाहतोय आणि तसेच एक युवा सरपंच
कर्तृत्ववान सरपंच सन्माननीय विजयजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर होतोय. वैभवजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित मदनबुवा नाईक यांचे सुपुत्र देवेंद्रजी नाईक यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती साजनजी पाटील आपणास असेल. आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवराचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. बल्लेबाज आउट हुए हैं योगेश, हालांकि पहले हिट विकेट हुए हैं वो, तो हिट विकेट ही लिखा जाएगा यहाँ पर, लेकिन गेंदबाज के खाते में विकेट जरूर जाएगा. थँक्यू अजय सर. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित संजयजी इताकड साहेब यांचा सुद्धा शुभ सन्मान करण्याची विनंती असेल. संदीपजी इताडकर साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर झालेला आपण पाहू शकाल. प्रेमाची मायेची उबदार शाल इथे मात्र दिली जाते. त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र शुभ सन्मानित केलं जातं या मान्यवराला. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय गुरुनाथजी पारधी साहेब यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आयोजकांना असेल. यावेळेस फटका तर मोठा, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित मिलिंद, आणि आता हा निर्णय सुद्धा कुठेतरी खऱ्या अर्थाने आमच्यापर्यंत पंचांना विनंती असेल आपण पोहोचवा. व्यासपीठावर उपस्थित अभिषेक राऊत, आपण या अगोदर पाहिलं गुरुनाथजी पारधी यांचा शुभ सन्मान इथे मात्र निश्चितच केला गेलाय. आणि व्यासपीठावर उपस्थित अभिषेकजी राऊत या मान्यवराला सुद्धा शुभ सन्मानित करण्याची विनंती आम्हाला इथे मात्र आम्ही करतोय. यस, पंचांना विनंती आपण आपला सॉफ्ट सिग्नल अगोदर प्रोव्हाइड करा. तुमच्या मते मैदानाच्या आतमध्ये काय झालंय, वेदर ही इज आउट और नॉट, की झेल झाला. यस इट इज. जी हाँ, ऑन फील्ड अंपायर का सॉफ्ट सिग्नल बैट्समैन आउट है, लेकिन अभी तीसरे अंपायर से पूछा गया है. व्यासपीठावर उपस्थित वेळेगावचे उद्योगपती सन्माननीय सुदर्शनजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना असेल. यस, फलंदाज बाद. झेल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने नंतरची ती रिॲक्शन होती. चेंडू फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये त्यांना थ्रो करायचा होता. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल सन्मान्य सुदर्शनजी पाटील साहेब वेळेगावचे उद्योजक आहेत, त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ, त्याचबरोबर मायाची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची स्मरणिका एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जातं. या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया अजय सर. 15 पर गाड़ी पूरी तरह से अटक गई है गावदेवी स्पोर्ट्स पाए टीम की. 6 विकेट्स उनके गिर चुके हैं. गजब की गेंदबाजी परशु द्वारा, पहले 2 यॉर्कर्स, 2 विकेट अभी तक चटका चुके हैं. ये भी विकेट मिल सकता है. जी हाँ, डिप स्क्वायर लेग पर कोई गलती नहीं. एक और अच्छा कैच, 7वें विकेट का पतन होता हुआ 3रा विकेट झटक लिया है गेंदबाज परशु पाटिल ने. ही मला असं वाटतं अजय सर गोल्डन विकेट होती या सामन्याची, कारण प्रवीण याला पहिल्या दिवसामध्ये काय फटकेबाजी करताना आपण पाहिलं होतं. समोरच्या दिशेने लागोपाठचे 3 षटकार त्याने निश्चितच लागोपाठच्या 3 चेंडूंवर खेळलेले आपल्याला आठवत आहे. आणि निश्चितच तो सामना त्यावेळेस त्या संघाने जिंकला होता. आणि आता प्रवीण बाद झालेले आहेत. म्हणजे या फलंदाजीचा क्रम तुम्ही बघा, 6व्या क्रमांकावर इतका हार्ड हिटर फलंदाज त्यांच्याकडे उपस्थित होता. अनफॉर्च्युनेटली त्याला सुद्धा बाद व्हावं लागलाय. बड़े बड़े बल्लेबाज यहाँ पर ढेर होते हुए नज़र आ रहे हैं. विवेक देवलीकर, उनसे भी काफ़ी अपेक्षाएं थी. उन्होंने पहले राउंड का मैच बहुत बेहतरीन तरीके से जिताया था, जब आखिरी ओवर में 19 रन चाहिए थे, 3 छक्के लगाए थे. लेकिन इस मैच में 0 पर आउट हुए हैं. दिनेश भी 0 पर आउट हुए हैं और कोई भी बल्लेबाज ज़्यादा अच्छा योगदान नहीं दे पाया है. धन्यवाद अजय सर. पुन्हा एकदा व्यासपीठाकडे आपण वळतोय. सन्मान्य महेशजी गुप्ता इकडे उपस्थित आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी निश्चितच ज्याने पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. पाणीदान श्रेष्ठदान असं आपण निश्चितच म्हणत असतो. जल है तो कल है, आणि त्या पाण्याची व्यवस्था इकडे मात्र करून दिलेली आहे. त्या महेशजी गुप्ता यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर झाला. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. परशु पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल.
यावेळेचा चेंडू फुलरलेनचा आहे, फटका तर चांगला आहे पायचे डिक्लेअर झोनकडे. इकडे मात्र चेंडू जातोय आणि अगदी व्यासपीठाच्या समोर इथे मात्र चेंडू कव्हर पॉईंट रिजनमध्ये अडवला जातोय आणि त्याची फेकी होते. फक्त आणि फक्त एक धाव या धावपलकर जोडण्याची संधी असेल. धावपलक अजय सर जाऊन पोहोचले 16 पर्यंत. निराशाजनक प्रदर्शन गावदेवी पाये टीम द्वारा. खऱ्या अर्थाने समोरचा संघ या गावातील संघ होता, त्यांना इथल्या सगळ्या क्रिकेटिंग कंडिशन्स माहीत होत्या आणि त्या संघासमोर तुम्ही फलंदाजी अगोदर घेतली आहे, तो निर्णय कुठेतरी बॅकफुटला जातोय. शुभमंगल डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर दिनेशजी पाटील या स्पर्धेच्या भेटीसाठी निश्चितच मुख्य व्यासपीठाकडे जोडत आहेत. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. जोरदार टाळ्याने मित्रांनो सन्माननीय मान्यवरचं आपण स्वागत करूया. इसी बीच एक बहुत ही उम्दा ओवर की समाप्ति, वन ऑफ द बेस्ट ओवर्स ऑफ द टूर्नामेंट सोफा. परशु द्वारा 3 विकेट और 1 ही रन उन्होंने खर्च किया. ओवर समाप्त होते हुए 3 कुल रन संख्या इस समय पाए टीम की 16 रन 7 विकेटों के नुकसान पर. बहुत ही विकट अवस्था पाए टीम की. टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए ये उम्मीद किसी को भी नहीं थी कि इस तरह की हालत होगी पाए टीम की, क्योंकि बल्लेबाजी उनकी बहुत अच्छी है, कहीं ना कहीं एक ताकत उनकी मानी जाती है. लेकिन इस बड़े मैच में जो प्रेशर कहीं ना कहीं है, विपक्षी टीम में चूँकि अपने घरेलू मैदान पर खेल रही है, उसका जो प्रेशर था उसको ठीक तरह से झेल नहीं पाए हैं खिलाड़ी. निश्चितच या बॅटिंग ऑर्डरमध्ये बाद झालेल्या फलंदाजांपैकी जर आपण विचार केला तर योगेश नावाचा क्रमांक 3 साठी आलेला फलंदाज, त्यांच्याकडे तितकी स्फोटक फटके खेळण्याची क्षमता नव्हती. बाकी जयेश, संजय, विवेक, उमेश, प्रवीण, दिनेश इतक्या मोठ्या फलंदाजांना खऱ्या अर्थाने ते मात्र बाद केलेले आहे प्रतिस्पर्धी संघाने. यावेळेस फुलटॉस होता, खऱ्या अर्थाने डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण, तिसरीसाठी जातील आणि यावेळेस धावबादच्या रूपाने गडीबाद. ताश के पत्तों की तरह पारी बिखरती हुई सेमीफाइनल मुकाबले में गावदेवी स्पोर्ट्स पाए टीम की 8वां झटका लगा है. 2 रन मिले थे वहाँ पर, लेकिन तीसरा रन भी लेना चाहा. स्ट्रोक अच्छा खेला गया था हेमंत द्वारा, काफ़ी समय बाद अच्छा स्ट्रोक देखने को मिला था, लेकिन उस पर भी रनआउट के रूप में बल्लेबाज आउट हुए हैं. कल 2 विकेटें बची है. अभी देखना है कि पूरे ओवर्स बल्लेबाज खेल पाते या नहीं. 5 गेंदें अभी भी पारी में शेष है. रन संख्या 18, 8 विकेटों के नुकसान पर. भले ही पाए टीम ने निराश किया है, लेकिन अपने घरेलू मैदान पर खेलते हुए क्या कमाल का प्रदर्शन कर रही है जय बजरंग कारिवली टीम. आज मार्कंडेय स्पोर्ट्स कारिवली टीम को भी हमने एक्शन में देखा, लेकिन सेकंड राउंड में उनकी चुनौती खत्म हो गई. जय बजरंग कारिवली टीम के पास फाइनल में पहुंचने का बहुत अच्छा मौका यहां से नजर आ रहा है. पाए गांव से 2 टीमें सेमीफाइनल में पहुंची. एक की चुनौती खत्म हुई, हालांकि उन्होंने बहुत अच्छा संघर्ष किया. रोमांचक मैच में हार झेलनी पड़ी उनको. दिनेश याच्या बॅटमधून हा तडाखा आपल्याला पाहायला मिळतो. वेंट लाईक ए बुलेट, सिक्सर. मजा आ गया है ये स्ट्रोक देखकर. भारी भरकम शरीर के बल्लेबाज, तगड़े बल्लेबाज है और तगड़ा प्रहार किया उन्होंने. पहली गेंद का सामना किया, झंडाटेदार सिक्सर डीप मिड विकेट के ऊपर से. हा फलंदाज खऱ्या अर्थाने शरीरयष्टी जितकी मोठी आहे ना अजय सर, तितकेच मोठे फटके मला मैदानाच्या आतमध्ये निश्चितच तो बऱ्याच वर्षापासून दाखवत आलेला आहे. आणि त्यांनी जी ओळख किंवा त्यांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला न्याय देत असताना पहिल्या चेंडूचा सामना करत असताना इतका क्रॅकिंग फटका मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडूला जो वेग प्रदान केला होता त्यावरून खऱ्या अर्थाने या फलंदाजाच्या मनगटामध्ये किती पॉवर आहे याचा अंदाज आपल्याला येतो आहे. जी हाँ, और इस तरह के बल्लेबाजों के बल्ले के बीचों बीच जब गेंद लगती है तो फिर वो गेंद कहाँ पर रुकती है, वो तो सीधे मैदान के बाहर ही नज़र आती है. इस मैच का ये पहला सिक्सर. 10 नंबर पर आए हैं दिनेश. रन संख्या 24 पर पहुंच चुकी है. अभी भी 4 गेंदे हैं. ह्या 4 चेंडूंवर खऱ्या अर्थाने या सामन्याचं भवितव्य आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या 17मध्ये किती धावपलकर लागतील, परंतु 4 चेंडू सुद्धा पुरेसे आहेत. मला असं वाटतं ज्या पद्धतीची फलंदाजी दिनेश करू शकतो त्याला 4 पैकी 2 चेंडू जर मोठे फटके आले तर सन्मानजनक धावपलक निश्चितच असेल. क्लोज इन फील्डर लगाया गया है सिली कवर पॉइंट पर. बढ़िया गेंद इस बार, फुल लेंथ इनसाइड एज. गेंद जा रही है पीछे लॉन्ग स्टॉप रीजन में. बहुत बढ़िया फील्डिंग. ओह, रन वहां पर
नहीं लिया गया है, ये थोड़ा समझ से परे है। मेरे ख्याल से 2 रन बन सकते थे सुनील जी। निश्चितच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर सर्वात जास्त वेळा धावबाच्या रूपाने बाद झालेले पाकिस्तानचे खऱ्या अर्थाने आपण इंजमाम उल हक आपल्या डोळ्यासमोर येतात आणि हा फलंदाज त्याच कदकाठीचा आहे आणि स्वतःला त्या धोक्यापासून खऱ्या अर्थाने वाचवलाय आणि मोठे फटके मी मारू शकतो, स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास दाखवलाय। खऱ्या अर्थाने निर्धारित 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कसा असेल। भरत ने तो लगभग 2 रन पूरे कर भी लिए वहाँ पर, लेकिन दिनेश वहाँ से हिले भी नहीं थे। उनको शायद ये विश्वास था कि वो 2 रन नहीं ले सकते हैं, तो स्ट्राइक उनको अपने पास रखनी है किसी भी हाल में, वो सोच के साथ वहाँ पर रुके हुए हैं। ये गेंद फुल टॉस थी, देखना है बैट से है या नहीं। फिर से उसी दिशा में पीछे, बहुत ही उम्दा एफर्ट, बहुत शानदार फील्डिंग। वाइट का इशारा ज़रूर आया है, लेकिन क्या शानदार फील्डिंग कर रहे जयेश। निश्चित रूप से कुछ महत्वपूर्ण रन्स बचाए हैं उन्होंने अपनी टीम के लिए। का क्षेत्ररक्षण आहे, अव्वल दर्जाचं अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण। अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं की एक युनिट म्हणून तुमचं आत्मबळ फार वाढलं असतं आणि ज्या वेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढतो त्या वेळेस अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा खऱ्या अर्थाने शक्य झालेल्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि ते जे क्षेत्र आहे अजयजी, त्या क्षेत्रामध्ये एखाद्या क्षेत्ररक्षकाला आपण अपॉइंट करत असतो ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तिथे जाण्यासाठी बरेच क्षेत्ररक्षक नकार देत असतात, परंतु खऱ्या अर्थाने एक क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं। बहुत बड़ा मैंगो ट्री है वहाँ पर बीच मैदान में, विकेट कीपर के पीछे। जोरदार अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं। लेग बिफोर के लिए पहले अपील हुई, उसके बाद स्टंपिंग के लिए भी अपील की गई, लेकिन दोनों अंपायर ने अपील को नकारा है और कोई रन नहीं इस गेंद पर। 25 रन बने हैं अभी तक के खेल में, 8 विकेटों का नुकसान हो चुका है, मात्र 2 गेंदे पारी में शेष। सौजन्याचं कौतुक करावं लागेल, समोर इतका मोठा फलंदाज आहे तरी सुद्धा ज्या पद्धतीने अचूकतेने गोलंदाजी करतो त्याचं कौतुक आणि कौतुकच असेल। पाहिजे यानंतर फक्त आणि फक्त 2 चेंडूचा काही शेष असेल। काही विशेष अतिथी आपल्या या आयोजनाच्या भेटीसाठी निश्चितच मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ आलेले माहिती आमच्यापर्यंत पोहोचते आहे। यस, सामना निश्चितच थांबतोय। या स्पर्धेच्या अगदी 3ऱ्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच ज्यांची उपस्थिती आपल्याला प्राप्त होते ते सन्माननीय अयाज अहमद खान, सेंट्रल पब्लिक स्कूलचे प्रोप्रायटर आणि फाउंडर आहेत, त्याचबरोबर CPS ग्रुप ऑफ स्कूल्सचे फाउंडर आहेत। त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत। मैदानाच्या आतमध्ये इम्प्लिमेंट केलाय या फलंदाजाने असं म्हणायला हरकत नाही। या षटकामध्ये 6 चेंडूंचा खेळ झाला आणि त्या 6 चेंडूंमध्ये मला असं वाटतं 3 षटकारांच्या साह्याने 21 धावा इथे मात्र कुठला गेल्या आणि एक सन्मानजनक स्कोर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता मात्र पाहायला मिळेल। ज्या बिग बॅटलची अपेक्षा आपण करत होतो ते बिग बॅटल 3 षटकांपर्यंत तर खऱ्या अर्थाने निश्चितच कारिवली संघाने बिग होण्यापासून रोखलं होतं आणि ते स्मॉल बॅटल होतं, परंतु आता मात्र पुन्हा एकदा हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये अजयजी आपल्याला पाहायला मिळेल। जी हाँ, पारी समाप्त होती हुई यहाँ पर
गांवदेवी स्पोर्ट्स पाए टीम की इस सेमीफाइनल मुकाबले में 4 ओवर्स में उन्होंने बनाए हैं 37 रन 8 विकेटों के नुकसान पर, और जीतने के लिए फाइनल में पहुंचने के लिए 4 ओवर्स में बनाने होंगे जय बजरंग कारिवली टीम को 38 रन. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय इंजिनियर साहेब संजयजी नाईक साहेब, त्याचबरोबर संजयजी पाटील साहेब उद्योगपती, आपल्याही या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. विनंती असेल गावदेवी स्पोर्ट्स पाय संघाला आपण मैदानाचा ताबा लगेचच घ्या, आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. तिथलीच सस्नेह विनंती असेल होम टीम म्हणजेच जय बजरंग कारिवली संघ, आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमित करा. चला जोगेन पाटील अँड टीम, आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हा. यस, अधिकचा वेळ आपल्याकडे आज नाही आहे. यस, या अगोदर आपण उद्या होणाऱ्या केपीएलचे निश्चितच टी शर्टचं डिस्ट्रीब्युशन करत होतो आणि त्या अर्ध्यावर खऱ्या अर्थाने आलं होतं. यानंतर मला असं वाटतं 3 टी शर्टचं डिस्ट्रीब्युशन करणं बाकी आहे. यानंतर संघाचं नाव असेल मनसे शिलेदार. यस, आणि एकनाथजी पाटील साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते ही जर्सी वितरित करायचे. काही मान्यवर या व्यासपीठाकडे सुद्धा येत आहेत, खऱ्या अर्थाने आमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. सन्माननीय संजयजी पाटील साहेब या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी इकडे उपलब्ध झालेले आहेत, या व्यासपीठाकडे मार्गक्रमण करत आहेत. त्याचबरोबर देवदासजी घरत साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. त्याचबरोबर यानंतरचं फ्रँचायझी असेल परमेश्वर स्पोर्ट्स, यांची जर्सी निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल कसं कलर कॉम्बिनेशन असेल. सुदामजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या प्रतिनिधीला ही जर्सी सोपवण्यात येत आहे. या जर्सीचं अनावरण होत आहे असं म्हणायला हरकत नाही. चांगलं कॉम्बिनेशन या जर्सीचं सुद्धा निश्चितच आपल्याला बॅक साईड तर आपण पाहतोय, फ्रंट साईड सुद्धा कॅमेऱ्याकडे आपण जर मूव्ह केली तर तिचं पूर्ण पिक्चर आपल्याला पाहता येईल. त्याचबरोबर सर्वात शेवटची जर्सी NP क्रिएशन, छत्रपती पाटील साहेब, आपणास विनंती असेल आपण या जर्सीचं अनावरण करायचे, त्यांच्या प्रतिनिधीला ती जर्सी आपण सुपूर्द करायची आहे. टार्गेट 38 धावांचं आहे, 38 इज द टार्गेट. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी पंच म्हणून भूमिका ज्यांची राहणार आहे ते विक्रमजी नाईक आणि श्यामजी पाटील, या दोन्ही पंचांना सुद्धा इथे मात्र जर्सीज प्रोव्हाइड केली जाते. विनंती असेल व्यासपीठावर काय मान्यवर उपस्थित. 38 धावांचं टार्गेट आहे विवेक मैदानाच्या आतमध्ये. व्यासपीठाकडे आगमन होत आहे महाराष्ट्र उदयश्री, खऱ्या अर्थाने संकेतजी महादेव पाटील शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक निश्चितच ज्यांना मिळालेलं आहे. बँगलोर येथे ही स्पर्धा मित्रांनो झाली होती. खऱ्या अर्थाने बँगलोर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांची निवड झालेली आहे. संकेतजी पाटील, संकेतजी महादेव पाटील यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. मित्रांनो, शरीर कसं असावं तर शरीर हे असं असावं की जे इथे मात्र प्राप्त झाले, खऱ्या अर्थाने प्राप्त केलं आहे. आणि अथांग मेहनत, खूप मेहनत, अपार मेहनत घ्यावी लागते आणि एक टार्गेट सेट करावं लागतं. त्या टार्गेटच्या वर चालत असताना निश्चितच अनेक अडथळे येतात, त्या अडथळ्यांना बाजूला सारून आणि त्यानंतर अशा पद्धतीचं निश्चितच रिझल्ट आपल्याला मिळत असतो. तो रिझल्ट इथे मात्र ॲक्वायर केला आहे कुमार संकेत महादेव पाटील. काय शरीर, जर त्यांच्याकडे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने त्या शरीराच्या प्रेमात पडाल तुम्ही. आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. तर पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेनं जात आहोत. सेमीफायनल सामना, उपांत्य फेरीची ही लढत आहे. गावदेवी स्पोर्ट्स पाये विपक्ष जय बजरंग कारिवली. पाये संघानं 37 धावा बनवलेले आहेत 4 षटकांमध्ये. 38 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी सलामीचे फलंदाज आता खेळपट्टीवर आलेत, जोगेंद्र आणि परशु पाटील. पहिलं षटक येऊन गोलंदाज पाये टीमच्या माध्यमातून जयेश हे सज्ज होताना दिसत आहेत. षटकारांच्या हॅट्रिकसाठी सचिन घरत यांच्याकडून 2000 रुपयांचं रोख पारितोषिक असेल. पहिला बॉल, आवाज आला होता, ध्वनी निघाला होता बॅटमधून, बॅटची कट लागली होती, मात्र विकेट किपरला हा झेलटिपता आला नाही. पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप. ज्या पद्धतीने धूर जर आपल्याला कुठे दिसत असेल तर आग लागलेलीच असते आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आवाज आला म्हणजे काहीतरी झालाय, परंतु इथे मात्र त्या शक्यतेला कुठेतरी बाजूला सारलाय. राऊंड द विकेटनं हा बॉल यावेळेस ऑन साईडला तडकावला आहे. डीप मिड विकेटचे खेळाडू चेंडूवर येत आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळते.
प्रतिषटक 9.50च्या सरासरीनं धावा ह्या जोडायच्या आहेत विजयासाठी कारिवली संघाला. काय जबरदस्त कमबॅक करून दिला आपल्या संघाला फलंदाज दिनेश यांनी. 10व्या क्रमांकावर आले होते फलंदाजीसाठी, खूप खाली आले बॅटिंगमध्ये, मात्र काय जबरदस्त फटकेबाजी केली. शेवटच्या षटकामध्ये 3 तगडे प्रहार केले, 3 षटकार त्यांनी लगावले आणि संघाला कुठेतरी चांगल्या स्थितीत त्यांनी नेऊन ठेवलेला आहे. एक चांगली मॅच होईल असं आता वाटतंय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल फुल टॉस आहे, स्विंग केला ऑन साइडला, जबरदस्त फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, नेत्रदीपक षटकार. अंडर होम क्राऊड ज्या बेस तुम्ही खेळत असता त्या बेस दुहेरी चॅलेंज असतं. पहिलं चॅलेंज खऱ्या अर्थाने ती जी अपेक्षा असतात त्या अपेक्षांना पूर्ण करण्याचं चॅलेंज असतं आणि दुसरं म्हणजे खऱ्या अर्थाने इथे मात्र समोरच्या संघाची जी ताकद असते त्या ताकदीच्या विरोधात जाऊन खऱ्या अर्थाने इथे मात्र आपल्या गुणवत्तेला वाव द्यायचा असतो. तो गुणवत्तेला वाव देत असताना परशु हा खेळाडू खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये पण संपूर्ण दिवसामध्ये त्याची खेळी अप्रतिम राहिली होती आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने इथे आपली गुणवत्ता दाखवतोय. गोलंदाजी देखील त्यांनी अफलातून केली आहे. 3 गडी बाद केले होते एका षटकामध्ये. लेटकट करण्याचा प्रयत्न थोडंसं अपील होत आहे, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क होत नाही आहे. एक चांगला बॉल, गुड कमबॅक डिलिव्हरी बाय जयेश. धावसंख्या 7 या अंकावर पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, 4 चेंडू टाकून झालेत. परशुसाठी खऱ्या अर्थाने गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. तुमच्या संपूर्ण इनिंगमध्ये 6 षटकार जर तुम्ही निश्चितच आपल्या बॅटमधून दाखवता तर सुदर्शनजी पाटील यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राईज. 6 षटकार जर आले तर सामना निश्चितच कारिवली संघ जिंकेल. एक चांगला ड्राईव्ह, हलक्या हाताने ड्राईव्ह करण्यात आला होता. हा बॉल डीप कव्हर पॉईंटच्या दिशेनं, 1 धाव मिळते. खऱ्या अर्थाने व्यासपीठावर असणाऱ्या मंडळीचं सुद्धा किती निश्चितच निरीक्षण आहे सामन्याचं. यस, 6 षटकारांसाठी बक्षीस लागलंय म्हणजे तो सामना खऱ्या अर्थाने फलंदाजी करणारा संघ जिंकेलच, कारण टार्गेट 38 धावांचा आहे. परंतु पाये संघ आता या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय आपल्याला. ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती 3 षटकांमध्ये अतिशय दयनीय अवस्था होती. 15ला त्यांचे 7 गडी बाद झाले होते आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्यांचं या ठिकाणी आता थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्या मान्यवरांचं आगमन होणार आहे. स्विंग केला ऑन साईडला, यावेळेस अचूक टायमिंग साधता आलं नाही. डीप मिड विकेटचे खेळाडू चेंडूवर येत आहेत, मिस फील्ड. 2 खेळाडू अडवू शकले नाहीत हा चेंडू. बॉल सीमा पार, 4 रन्स. आता कॉन्फिडन्स कुठेतरी धुळीस मिळवला जातोय गोलंदाजाचा. ज्या बेस मैदानाच्या आतमध्ये अशी परिस्थिती होते त्या बेस गोलंदाज करतील तरी काय. एखाद्या मोठ्या फलंदाजाला बाद करायचं असेल किंबहुना शांत ठेवायचं असेल तर गोलंदाजाला खऱ्या अर्थाने एक तर वैचारिक आव्हान असतं आणि दुसरी गोष्ट शारीरिक आव्हान असतं ॲप्लिकेशनचं. आणि ते मैदानाच्या आतमध्ये निश्चितच विथ ग्रेट प्रिसिजन केलं होतं या गोलंदाजाने आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जी मेहनत केली होती ती मेहनत इथे मात्र त्याच्यावर पाणी फेरलं गेलं. या षटकाला मिळाली समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर धावपलकर धावा एकूण अंकित झाल्या 12. म्हणजेच आता उर्वरित 3 षटकांमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. चांगली सुरुवात केली आहे दोन्ही सलामीवीरांनी. 1 षटकार 1 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता विद्यमान सरपंच कारिवलीच्या कारिवली ग्रामपंचायतीच्या सन्माननीय उपसरपंच पूनमताई मेघनाथ पाटील आपण या व्यासपीठावर निश्चितच उपस्थित झालात. तुमचं या आयोजकांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक स्वागत. नवीन षटकाला सुरुवात करतायत गोलंदाज विवेक देवळीकर. फुल टॉस बॉल, मोठा फटका आणि बॉल निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. ग्रामपंचायत कारिवलीच्या विद्यमान सदस्या सौ सुषमाताई दयानंद पाटील यांचं देखील व्यासपीठावर आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता भिवंडी पश्चिमचे लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेश दादा चौगुले यांचं शुभ आगमन होत आहे या कारिवलीच्या जय हनुमान क्रीडा नगरीमध्ये. जय बजरंग चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पाहू शकाल तुम्ही डॅशिंग पर्सनॅलिटी भिवंडी पश्चिमचे अतिशय लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय महेशदादा चौगुले यांचं शुभ आगमन होत आहे. पूर्वक स्वागत करीत आहोत. स्वागत स्वागत स्वागत. खऱ्या अर्थाने भिवंडी पश्चिमचे सन्माननीय आमदार श्री महेश
चौगुले साहेबांचं या व्यासपीठावर आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं असं स्नेह मनपूर्वक स्वागत. साहेबांचं विशेष स्वागत तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर. हा बॉल सोडून दिलाय स्वेर मारा. पहिलाच बॉल फुलटॉस टाकला. पर्वणी दिली फलंदाज परशु पाटील यांना. त्यांनी त्या पर्वणीचा स्वीकार केला, षटकार ठोकला आणि त्यानंतर आता प्रेशर जाणवतंय गोलंदाजावर. पुढचा बॉल वाईट टाकलाय. धावसंख्या झाली आहे 19. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न यावेळेस बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. मिडल करू शकले नाहीत. इनफिल्डमध्ये तिथे कुठलाही फिल्डर नाही आहे. दुरून फिल्डर येतात. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते परशु पाटील यांना. धावसंख्या 20 ह्या अंकावर जाऊन पोहोचले. एकही गडी आतापर्यंत गमावलेला नाही. जय बजरंग कारिवली संघानं त्यांची स्थिती फार मजबूत होताना दिसते या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. विजयासाठी अजूनही फक्त आता 18 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 16 चेंडू शिल्लक. खऱ्या अर्थाने बॅकफुटला आहे विवेक देवळीकर. फलंदाजी करत असताना ज्यावेळेस तुमची फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये चांगली होत नसते आणि शून्यावर बाद झाली होती विवेक, आणि त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी कमी होती. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच झाली चूक. पहिला चेंडू फुलटॉस दिला गेला आणि तोही पशुसारख्या मोठ्या फलंदाजाला. त्याने त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवला पाहिजे. यानंतर गोलंदाजीमध्ये कमबॅक करतील का विवेक देवळीकर? कमबॅक हे करावं लागणार आहे. सामन्यामध्ये जर परतायचं असेल तर गोलंदाज विवेक यांना येथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. लाईन थ्रू द लाईन आउट करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळेल. चांगली आणि मजबूत पायाभरणी करतायत दोन्ही सलामीवीर. जोगेंद्र यांच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय. आतापर्यंत त्यांनी 6 धावांचं योगदान दिलंय. 4 चेंडूंचा सामना केलाय. 14 धावांवर खेळतायत परशु. 5 चेंडूंचा फक्त सामना केलाय. विवेक तयार. यावेळेस परशुसाठीचा हा चेंडू आहे. बॉलर्स बॅकड्राव मैदानाच्या आतमध्ये समोर ठेवलं होतं चेंडूला आणि मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस हा फटका दमदार, हा चौकार. क्लासिक शॉट. अगदी योग्य उल्लेख केला तुम्ही की मिनी हेलिकॉप्टर आहे. लॉंग ऑफला फिल्डर होती, मात्र त्याच्या थोडा आवाक्या बाहेर हा बॉल निघून गेलाय. अगदी बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा चेंडू बॅटमधून निघाला होता. अतिशय वेगानं 4 धावांसाठी. यस, ॲब्सोल्युटली वेंट लाईक अ बुलेट असा नेहमीच निश्चितच आम्ही उल्लेख करत असतो. आणि यावेळेस तो फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय परशु याने. परशु याने कदाचित त्यांचं परशु बाहेर काढले असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार. यावेळेस समोर ठेवल्या. इथे मात्र झाली चुकी फलंदाजाची. मिस टायमिंग शॉट मैदानाच्या आतमध्ये असताना तिसऱ्या टप्प्यावर चेंडू अडवला जातोय आणि फेकी केली जाते. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण करण्याची इथे मात्र वेळ होती. ती धाव या धावफलकावर जोडली जाईल. धावफलक आपण पाहू शकाल तर या वेळेस 26-26. फलंदाजीमध्ये आपण पाहिलं होतं की टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी निराश केलं होतं आणि 10व्या क्रमांकावर दिनेशनं चांगली बॅटिंग केली होती. त्याने सामन्यामध्ये परत आणलं होतं संघाला. मात्र आता पुन्हा एकदा पायसंघ बॅकफुटला ढकलला गेलाय. 12 धावांची फक्त आवश्यकता येथून विजयासाठी. कारिवली संघाला स्विंग केला ऑन साईडला. जिथे खेळायचं होतं तिथे चेंडू जात नाहीये. बॉल समोर ट्रॅव्हल होतोय. काही काळ चेंडू हवेत होता, मात्र चेंडू खाली फिल्डर नसल्या कारणानं बचावलं गेलेत फिल्डर. 1 धाव मिळते आणि याचबरोबर हे दुसरं षटक, खूप खर्चिक षटक विवेक देवळीकर यांचं समाप्त होतंय. 15 धावा तब्बल त्यांनी खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय बजरंग कारिवली संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते बिनबाद 27. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ खऱ्या अर्थाने ते मात्र संपलाय. 27 धावा धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 38 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना दुसरं सत्र सुरू आहे. आपण पाहिलं तर एकही गडी आतापर्यंत बाद झालं नाही. ऑल इज वेल आहे खऱ्या अर्थाने दुसऱ्या सत्रामध्ये जय बजरंग कारिवली संघासाठी. तिसऱ्या षटकाला जोपर्यंत सुरुवात होते मित्रांनो, मुख्य व्यासपीठावर जाऊया. पुन्हा एकदा स्वागत आणि सन्मानाकडे. स्वागत हे कोणत्याही पद्धतीचं बंधन नाही आहे आणि स्वागत म्हणजे आपल्या उदात्त हिंदू संस्कृतीचं इंधन मानलं जातं. आलेल्या प्रत्येक मान्यवराला शुभ सन्मानित केलं जातं आहे आणि तीच परंपरा इथे सुद्धा कायम राखली जाईल. व्यासपीठावर उपस्थित CPS सेंट्रल पब्लिक स्कूल अँड CPS ग्रुप ऑफ स्कूलचे सन्माननीय फाउंडर अयाज अहमद खान साहेबांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजक साजनजी पाटील आपणास असेल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने फार आव्हानं आहेत आणि शैक्षणिक क्षेत्र बदलत आहे. शिक्षणाची गुणवत्ता देण्याचा प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून केला जातोय. एज्युकेशन विथ क्वालिटी हे ब्रिज ज्यांचं आहे असे CPS ग्रुप ऑफ स्कूलचे फाउंडर सन्माननीय अयाज अहमद खान यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. एज्युकेशन इज दी बेस्ट वेपन ऑफ एनी नेशन असं म्हणतात. शिक्षणामध्ये फार ताकद असते आणि इथे मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हेच ज्यांचं ब्रीद आहे
अशा सन्माननीय अयाज खान साहेबांचा इथे मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान झाला. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित शुभमंगल डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा सन्माननीय प्रोप्रायटर दिनेशदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना असेल. व्यासपीठावर उपस्थित शुभमंगल डेव्हलपर्सचे सन्माननीय प्रोप्रायटर दिनेशदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना निश्चितच आम्ही करतोय. प्रेमाची मायेची आपुलकीची शाल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या फुलांचे जितके रंग आहेत ना, खऱ्या अर्थाने तितक्या रंगांची उधळण तुमच्या आयुष्यामध्ये हो अशा पद्धतीचं प्रार्थना आम्ही निश्चितच ईश्वराकडे करतोय. आणि हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न झालेला पाहिला. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय हरिजी घरत यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती पुन्हा एकदा मुख्य आयोजकांना आम्ही इथे करतोय. चला लवकरात लवकर आपण हा शुभ सन्मान करून घ्या. मैदानाच्या आतमध्ये अतिशय महत्त्वाची लढत सुरू आहे. खऱ्या अर्थाने त्या लढतीकडे सुद्धा प्रेक्षकांना आम्हाला घेऊन जायचं आहे. 11 चेंडू 11 धावांची गरज असेल. यस, मुख्य व्यासपीठावर सन्माननीय हरिजी घरत यांचा शुभ सन्मान इथे मात्र पार पडलाय. मैदानाच्या आतमध्ये एक क्वालिटेटिव्ह फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि एक क्रिकेट म्हणून ज्या गोष्टी चांगल्या घडणं अपेक्षित असतं ते चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये झालंय. यावेळेस गोलंदाजाने खऱ्या अर्थाने यॉर्कर लेंथ विथ दी ग्रेट कंट्रोल हाताळली आणि फलंदाजाने त्याला काउंटर करत असताना एक अप्रतिम ड्राईव्ह इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवली. अजूनही सामना संपलेला नाही. रन बॉल इक्वेशन आहे. कट लागली बॅटची आणि बॉल अतिशय फाईन ट्रॅव्हल होतोय. फिल्डरला होलकावणी देऊन बॉल सीमारेषेकडे. मात्र पहा थोडीफार नशिबाची साथ गोलंदाजाला मिळाली आहे, नाहीतर हा चौकार झाला असता. खूप फाईन बॉल ट्रॅव्हल केला गेला होता. तिकडे डीपमध्ये कुठले फिल्डर देखील नव्हते. 2 धावा घेण्याची संधी मिळाली आहे परशु पाटील यांना. 2 धावांनी संघाची धावसंख्या 30 ह्या अंकावर जाऊन पोहोचले. आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 8 धावांची आवश्यकता. माणसांमध्येच आजची मतभेद असतात असं काय नाही. मोठ्या झाडाने चेंडू अडवण्याचा निश्चितच प्रयत्न केला नव्हता, त्याला वेगळी दिशा दिली आणि पुढच्या छोट्या झाडाने चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये ढकललं. विकेट काढण्याचा प्रयत्न झालाय मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. मिड ऑफला फिल्डर नाही आहेत. लॉंग ऑफमधून फिल्डर आलेत. यावेळेस आता धावचीची संधी असेल नाही. फलंदाज परतलेत सुखरूप आपल्या क्रीजमध्ये परशु पाटील. फक्त 1 धाव. अगदी ABCD प्रमाणे सोपं समीकरण आहे फलंदाजांसमोर. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि फायनलमध्ये पोहोचण्यासाठी फक्त 7च धावा येथून बनवायच्या आहेत जय बजरंग कारिवली संघाला. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाही. ही फार जमीची बाजू. अगदी बरोबर. आजचा दिवस तितका तसा चांगला नाही आहे जोगेन याच्यासाठी. ज्या पद्धतीने काल निश्चितच त्यांना खेळताना आम्ही पाहिलंय, परंतु इथे समोरची जी आव्हानं आहेत, किंबहुना समोरची जी गरज आहे ना, ती गरज मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी रिलॅक्स करते जोगेन पाटील नावाच्या फलंदाजाला. मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली झालं काय? पूर्णपणे मला वाटतं स्वस्थ नाही आहेत फलंदाज परशु पाटील. खरं तर फारच छान फलंदाजी ते करत होते. खूप चांगली सुरुवात त्यांनी करून दिली. मात्र ते रिटायर्ड हार्ट होत आहेत आणि तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत संदीप नाईक. येथून सामन्याला कलाटणी मिळेल का असं एकदा आपण पाहिलं होतं. 2003-04 मला वाटतं 2002ची चॅम्पियन्स ट्रॉफी होती. भारत विरुद्ध श्रीलंका. दक्षिण आफ्रिके संघाकडून हर्षल गिब्सनं शतक झळकावलं होतं. मात्र गरमी खूप अधिक होती आणि कुठेतरी त्यांची तब्येत खराब झाली. त्यांनी मैदान सोडलं आणि त्यानंतर भारतीय संघ जो पराभवाच्या छायेत होता त्यांनी कमबॅक केलं आणि तो सेमीफायनलचा सामना भारतीय संघाने जिंकला होता. शेवटी खऱ्या अर्थाने अशाच पद्धतीच्या चमत्काराची अपेक्षा आपण करतोय, परंतु यावेळेस काय फटका इथे मात्र दाखवला. टायगर अभी जिंदा आहे. षटकार. अफलातून फटका. अगदी हा रडारमध्ये बॉल होता. फलंदाज जोगेंद्र यांच्या उंच उडवला. बॉटमॅनचा वापर करत असताना फेकून दिलाय बॉल. खाऊ कॉर्नरच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. स्कोर्स आर लेवल. फक्त 1 धावेची आवश्यकता आहे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जय बजरंग कारिवली संघाला. पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावर कारिवली संघाचं. कालवार ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच प्रमोदजी पाटील यांचं शुभागमन, प्रमोदजी म्हात्रे यांचं शुभागमन या व्यासपीठाकडे होत आहे आणि या मान्यवरांचं निश्चितच मित्रांनो टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. वेलकम वेलकम अँड वेलकम. मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 1 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. स्कोर आ लेवल. चला पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये काय फटका खेळलाय जोगेन याने. निश्चितच चौ सोनार की 1 लोहार की. गोलंदाज तयार. 1 धावेची गरज असताना मिस टायमिंग जरी असेल
तरी उमेश मुकादम यांचे प्रयत्न बघा. सामना त्यांच्या हातातून जरी निसटला असेल तरी खेळाडू वृत्ती निश्चितच दाखवत असताना खऱ्या अर्थाने कमिटमेंट दाखवली आहे आणि इथे मात्र हा चेंडू घेण्याचाही आटोकाट प्रयत्न केला. निश्चितच अशा पद्धतीच्या खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने कोणतीही वेळ ही शुभ किंवा अशुभ नसते आणि त्यांच्या प्रयत्नांची लेवल खऱ्या अर्थाने निश्चितच तीच असते. मैदानाच्या आतमध्ये हा सामना इथे मात्र जिंकलाय राखलाय होम क्राऊडच्या अंडर खेळत असताना ऑन द होम ग्राउंड जय बजरंग कारवली संघ. निश्चितच या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन असेल. व्यासपीठावर जाऊया. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा शुभसन्मान आपण करूया. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय संजयजी नाईक साहेबांचा शुभसन्मान करण्याची विनंती असेल मुख्य आयोजकांना. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय संजयजी नाईक साहेबांचा शुभसन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना आहे. निश्चितच त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित संजयजी पाटील साहेब यांचाही शुभसन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजक साजनजी पाटील आपणास असेल. आपण आपल्या शुभहस्ते निश्चितच या मान्यवराचा शुभसन्मान इथे मात्र यथोचित शुभसन्मान करा. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर उपस्थित देवदास घरत यांचाही शुभसन्मान करण्याची निश्चितच इथे मात्र विनंती असेल. याही मान्यवराचा शुभसन्मान मुख्य आयोजकांच्या हस्ते होताना निश्चितच आपण पाहू शकाल. त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित खऱ्या अर्थाने पूनमताई मेघनाथ पाटील विद्यमान उपसरपंच कारिवली ग्रामपंचायत यांचा शुभसन्मान करण्याची विनंती निश्चितच सुषमाताई दयानंद पाटील आपणास असेल. आपण आपल्या शुभहस्ते सन्माननीय पूनमताई मेघनाथ पाटील उपसरपंच ग्रामपंचायत कारिवली यांचा शुभसन्मान करायचा आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही विनंती करू या मुख्य व्यासपीठावर पूनम मेघनाथ पाटील यांचा शुभसन्मान होताना आपण पाहू शकता. सुषमाताई पाटील यांच्या शुभ हस्ते तो शुभसन्मान इथे मात्र होतोय आणि त्यानंतर विनंती असेल पूनमताई पाटील आपण खऱ्या अर्थाने सुषमा दयानंद पाटील ग्रामपंचायत सदस्य यांचा शुभसन्मान तुमच्या सुहस्ते करायचा आहे. ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत, त्याचबरोबर माजी उपसरपंच कारिवली ग्रामपंचायतीच्या यांचा शुभसन्मान करण्याची विनंती विद्यमान उपसरपंच ताई पूनमताई मेघनाथ पाटील यांना आहे. आपण त्या ताईंचा शुभसन्मान करायचा आहे. पंडितजी नाईक तुम्ही क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात, आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर या. मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, आपणास विनंती आपण खऱ्या अर्थाने खेळपट्टीवर जा आणि खेळपट्टीवर आपण निश्चितच नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघांना विनंती असेल तुम्ही निश्चितच खेळपट्टीच्या दुतर्फा उभे राहा. राष्ट्रगीत खऱ्या अर्थाने आपल्याला ऐकायला मिळेल. या फॉर्मॅलिटीज आहेत खऱ्या अर्थाने ते आपण कंप्लीट करू. या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर पुन्हा एकदा परशु आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेने भरभरून दिले परशु याला. व्यक्तिगतरित्या 22 धावा धावपलकर जोडल्या आणि गोलंदाजी करताना 3 गडी बाद केले. तो परशु आहे या सामन्याचा सामनावीर. मुख्य व्यासपीठावर या आणि सामनावीरचा किताब निश्चितच आम्ही तुम्हाला प्रदान करू. यानंतर यानंतर देऊ आपण, काय हरकत नाही. मुख्य बक्षीस वितरण समारंभामध्ये निश्चितच डीजे ऑपरेटरला विनंती असेल, डीजे ऑपरेटर प्लीज बी रेडी. नॅशनल अँथम साठी स्वतःला रेडी ठेवायचे, राष्ट्रगीतासाठी रेडी राहा. सुरई संघ समोर या. सुरई संघ समालोचन कक्षाच्या समोर या. एकच सूचना वारंवार द्यायला लावू नका. चला आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने सर्वात महत्वाचा सामना आपण. डीजे ऑपरेटर यस थोडा वॉल्यूम बढ़ाओ. दोन्ही संघांना विनंती समोर दुतर्फा आपण उभे राहायचं आहे. यानंतर राष्ट्रगीतासाठी स्वतःला तयार ठेव. पुन्हा एकदा ती सूचना असेल. जय बजरंग कारिवली आयोजित ही मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न असणारे 24 संघ खऱ्या अर्थाने ते मात्र आपल्याला 3 दिवसांमध्ये खेळताना पाहायला मिळाले.
आणि अंतिमतः मुख्य विजेतेपदाच्या दावेदारीसाठी दोन प्रबळ दावेदार आपल्या समोर आहेत, ज्यामध्ये आपण पाहू शकतो होम टीम जय बजरंग कारिवली आणि त्यांच्या विरोधात दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळेल वन ऑफ द कॉम्पॅक्ट युनिट सुरई संघ. निश्चितच